तुम्ही ही बातमी वाचली किंवा ऐकली का? अदानी ग्रुप 60 पेक्षा अधिक हॉटेल्स बांधत आहेत. समजून घ्या याचा काय अर्थ आहे ते. अदानी ग्रुप किंवा अदानी कंपनी हे नाव ऐकलं की तुमच्या मनात काय येतं? पोर्ट्स, एअरपोर्ट्स, पॉवर प्लांट्स, इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर ना? पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांसाठी ही बातमी ही आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का? की अदानी 60 पेक्षा अधिक हॉटेल्स बांधण्याचे प्लॅन करत आहेत. एक दोन लक्झरी हॉटेल्स नाहीत किंवा फक्त एखादं एक्सपेरिमेंट म्हणून पण नाही, संपूर्ण भारतभर 60 पेक्षा अधिक हॉटेल्स. तर याच्यामध्ये खरी विचारायची गोष्ट हॉटेल्स का ही नाही आहे, तर खरी विचारायची गोष्ट आहे की अदानी काय पाहतात त्याच्यामध्ये की जे इतरांना दिसत नाही आहे. चला याचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊ. एअरपोर्ट्स फक्त एअरपोर्ट्स नाहीत. पारंपरिकपणे एअरपोर्ट्स पैसा कमवतात. कशाद्वारे? लँडिंग फीज, पार्किंग चार्जेस, एअरलाईन सर्व्हिसेस इत्यादींद्वारे. पण ग्लोबली स्मार्ट एअरपोर्ट्स हे जाणतात की खरा पैसा हा तर रनवेच्या बाहेर बनतो, हॉटेल्स, रिटेल, फूड कोर्ट्स, कन्व्हेन्शन सेंटर्समधून. आणि अदानींना हेच चांगलं समजतं. जर तुम्ही एअरपोर्ट, हॉटेल, रिटेल, इव्हेंट्स हे कंट्रोल करता तर तुम्ही संपूर्ण ट्रॅव्हल एक्सपिरियन्स कंट्रोल करता. फक्त प्लेन्सच्या लँडिंगवर अर्निंग नाही तर बाकी इकोसिस्टीममधल्या व्यवसायातून 24/7 कमाई सुरूच राहते, अगदी फ्लाईट्स डिले झाल्या तरी. आणि हॉटेल्स हा एअरपोर्टचा नॅचरल एक्सटेन्शन बनतो. 60 पेक्षा अधिक हॉटेल्स का? इतकी मोठी संख्या का, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर भारतात हॉटेल्स मुळातच कमी आहेत. डिमांड वाढत आहे. डोमेस्टिक टुरिझम, कॉर्पोरेट ट्रॅव्हल, डेस्टिनेशन वेडिंग्स, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स हे सर्व वाढतच आहे आणि वाढतच जाणार आहे. पण हॉटेलचा सप्लाय मात्र तितका नाही आहे, तो कमी आहे. आता अदानींना ॲडव्हान्टेज काय याच्यामध्ये? तर त्यांच्याकडे आधीच एअरपोर्ट्स आणि शहरांजवळची जमीन आहे. लँड हा हॉस्पिटॅलिटीमध्ये सगळ्यात कठीण भाग असतो. अदानींनी आधीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. म्हणून जेव्हा ते हॉटेल्स बांधतात, लँड कॉस्ट आधीच ॲप्रिशिएट झालेली आहे. लोकेशन्स अनबिटेबल आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिमांड आधीच गॅरंटीड आहे. हे ॲग्रेसिव्ह एक्सपान्शन नाही, हे लॉजिकल एक्सपान्शन आहे. तुम्ही ऐकता की अदानी 60 पेक्षा जास्त हॉटेल्स बांधत आहेत, त्याचा डायव्हर्सिफिकेशन म्हणून विचार करू नका. असा विचार करा की एक इकोसिस्टीम त्याच्यातून ते पूर्ण करत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटाईज करत आहेत आणि एक लॉंग टर्म गेम ते खेळत आहेत. अदानी हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रवेश करत नाही आहे, तर ते हॉस्पिटॅलिटीला आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर व्हिजनमध्ये ॲब्सॉर्ब करत आहेत आणि त्यामुळेच ही मूव पॉवरफुल बनते. या व अजून अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिझनेस कंपास मराठीसोबत राहा आणि अशा कोणत्या मोठ्या कॉर्पोरेट मूव्ज वरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील ते जरूर सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.